जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना नमस्कार। आपल्या सर्वांना कल्पना आहे की लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा जो स्तंभ आहे तो विधानमंडळ किंवा कायदे मंडळ, यासाठी या महिन्याच्या 20 तारखेला महाराष्ट्रामध्ये सर्व मतदारसंघासाठी मतदान पार पडत आहे। पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघामध्ये दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या दरम्यान मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। या सर्व प्रक्रियेमध्ये प्रशासन असेल, सर्व उमेदवार असतील, हे आपापल्या परीने आपलं कर्तव्य पार पाडत आहे। त्याच पद्धतीने या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्व पात्र मतदार म्हणजेच जे भारताचे नागरिक वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली असतील, ज्यांची नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत, असे सर्व नागरिक या लोकशाहीच्या उत्सवामध्ये मतदानाचा अधिकार बजावून सहभागी होऊ शकतात। जेवढे जास्त नागरिक, जेवढे जास्त मतदार घराबाहेर पडतील आणि मतदान करतील, तेवढे जास्त योग्य लोकप्रतिनिधी विधिमंडळामध्ये पोहोचतील आणि प्रत्येक मतदार हा घटनेद्वारे प्राप्त झालेला मताचा अधिकार बजावू शकतो। मतदान जसा अधिकार आहे त्याच पद्धतीने मतदान हे आपलं पवित्र कर्तव्य देखील आहे। पुणे जिल्ह्यातील सर्व मतदारांना आवाहन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वेगवेगळ्या मोहिमेद्वारे विनंती करण्यात येत आहे। स्वीपद्वारे सर्व नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन प्रयत्न करत आहे। याद्वारे मी सर्व नागरिकांना, सर्व मतदारांना विनंती करतो, आवाहन करतो की लोकशाहीच्या या उत्सवामध्ये दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान आपल्या मतदान केंद्रावर पोहोचण्यापूर्वी आपल्या मतदान केंद्राचा पत्ता जाणून घ्या। सोबत आपल्या ओळखीचं मतदार ओळखपत्र किंवा इतर जे मान्य असलेले पुरावे आहेत ते सोबत ठेवा आणि मतदानामध्ये सहभागी व्हा। पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो की मतदान करा आणि आपला मतदानाचा अधिकार बजावा। धन्यवाद।